ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या, काय प्रतिक्रिया? ते चांगलं झालं. म्हणजे एकतर बऱ्याच वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये काही न्यायालयीन प्रकरणामुळे हा सगळा विषय लांबला होता. एक योग्य झालं की आता निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आणि आज प्रत्यक्ष महानगरपालिकेच्या सर्व निवडणुका घोषित झालेल्या आहेत. आचारसंहिता लागू झालेली आहेत. फॉर्म भरण्याच्या तारखा निश्चित झालेल्या आहेत. 15 तारखेला जानेवारीमध्ये मतदान आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया मार्गी लागली आणि खऱ्या अर्थाने लोकाभिमुख प्रशासन हे महानगरपालिकेमध्ये येण्याकरता आता सुरुवात होईल. राज्यात मित्रपक्षात काय चित्र आहे? ते आता मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर वरिष्ठ नेत्यांच्या बैठका, राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना असो, यांच्यात चर्चा झालेली आहे आणि पक्षाचा जो काही निर्णय होईल त्या पद्धतीने नांदेडचं युनिट त्या पद्धतीने पुढची वाटचाल करेल. आमदार हेमंत पडला असं म्हणतात की अशोकराव चव्हाण यांचा अनुभव पाहता ते युती करतील असं वाटत नाही. माझा काही वाटण्याचा प्रश्न उद्भवत नाही आहे. पक्षश्रेष्ठी जे आम्हाला निर्देशित करेल त्या पद्धतीने आम्ही निर्णय घेऊ. पण ते त्यांनी प्रस्ताव दिला की अर्ध करावं 50%. असं आहे, पक्षाची जी काही समिती वरिष्ठ पातळीवर आहे किंवा जिल्हा पातळीवर मी प्रत्यक्ष कुठल्याही चर्चेमध्ये माझा रोल राहणार नाही आहे. कारण नांदेड महानगरपालिकेच्या संदर्भात युती करण्याचे सर्व अधिकार हे 4 ते 5 लोक राहतील, जे त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे आणि मग त्यांच्या पातळीवर जी चर्चा होऊन अंतिम निर्णय होईल त्या पद्धतीने आम्हाला पुढची वाटचाल करायची. राष्ट्रवादीचे आमदार चिखलीकर असं म्हणतात की भाजपाकडून जर प्रस्ताव आला तर आम्ही युती करू. मी सांगितलं ना, भाजपची जी आमची स्थानिक समिती राहील ती समिती याच्यामध्ये योग्य तो निर्णय घेईल. वर्ष गायकवाड असं म्हणतात की मुंबई महानगरपालिका काँग्रेस स्वतंत्र लढवणार आहे. नाही, काँग्रेसकडे आता मुंबईत काही बळ राहिलेलंच नाही आहे. त्यामुळे ते लढवली काय न लढवली काय फारसा फरक पडत नाही. कुठे नांदेड महानगरपालिका ते मी असं आहे ना की आमच्याकडे पक्षाची 5 सदस्यांची समिती आहे. त्या समितीला सर्व अधिकार देण्यात आलेले आहेत आणि त्याच्या चर्चेमधून जे काही पक्षाच्या हिताच्या दृष्टीने निष्पन्न होईल त्या दृष्टीने पुढची वाटचाल आमची राहील. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.